अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मस्तपैकी डब्यासाठी भेंडीची मसाले घालून भाजी। तर त्याच्यासाठी मी ही मस्त ताजी भेंडी अशी चिरून घेतली, थोडी उभी मध्ये चिरून। तिथे घेतलाय कांदा, एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून, थोडा लसूण, मिरची, तिथे घेतले आपण मीठ चवीसाठी, जिरं, थोडा लाल मसाला, तिथे घेतले कोथिंबीर, हळद, धना पावडर आणि तेल। आता इथे सगळ्यात आधी प्रथम आपण ती भेंडी जरा गरम करून घेऊया, म्हणजे भेंडी आपली चिकट होत नाही। एक 5 मिनिटं फक्त हिला अशीच आपण पॅनमध्ये हलवून घेणार आहे गरम, म्हणजे हिचा चिकटपणा थोडा कमी होतो। आता मस्त हे आपलं जरा गरम पॅनवर मी गरम करून घेतली भेंडी, आता काढून घेते। 5 मिनिटं झाले बघा, हिचा चिकटपणा खूप कमी झाला आहे, त्यासाठी ही भेंडी आपल्याला अशी गरम करून घ्यायची। पॅनमध्ये तेल भेंडीसाठी आपल्याला थोडंसं जिरं टाकू, लसूण टाकते थोडा फोडणीसाठी, लसूण जरा आपण लाल परतवणार आहे। लसूण लाल होत आलाय आपला, आपण टाकूया मिरची टाकली की कांदा टाकू, कांदा आपला आता चांगला परतत आलाय। तर टाकू आपण हा टोमॅटो, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी। टोमॅटो परतत आलाय आता आपला, आपण थोडीशी हळद टाकूया, थोडासा इथं धना पावडर आहे ती टाकते, आणि थोडी ही लाल मिरची पावडर टाकते। आणि थोडासा गरम मसाला टाकते। आता हा कांदा हे सगळं परतवले ना मी, त्याच्यातच हे थोडंसं मीठ टाकते, म्हणजे अजूनच आपली भेंडी चिकट होणार नाही। आणि त्यात टाकते भेंडी, आणि थोडीशी कोथिंबीर टाकते। आता हिला एक 5 मिनिटं आपण असे परतून देणार आहे, झाकण टाकू आपण। मस्त याला 5 मिनिटं झाकण टाकते, फक्त गॅस बारीक करायचा। आता 5 मिनिटं झाले, आपण झाकण काढूया। बघा आपली भेंडी अजिबात चिकट झाली नाही। आता हिला अशीच न झाकण टाकता जरा एक 5 मिनिटं फक्त बारीक गॅसवर ठेवते, काढायचे। आता मस्त आपली भेंडी बघा, मसाला टाकून भेंडी तयार केली, मसाला मिरची टाकून आधी चमचमीत डब्यासाठी, मस्त अशी डब्यासाठी मी आज मस्त चमचमीत अशी भेंडी तयार केली।
खूप छान, सर्वांना आवडेल अशी भेंडी. भेंडीची भाजी मस्त ताजी आणि फ्रेश भाजी असली की भाजी बनवायला पण छान वाटतं आणि भाजी बनते पण एकदम सुंदर. आणि मला ताज्याच भाज्या आवडतात. मी कधीच अशा भाज्या आणत नाही. मला जास्त करून शेतकऱ्यांच्या भाज्या जास्त आवडतात, म्हणजे गावाकडून येतात ना घेऊन त्या भाज्या. बघा मस्त अशी मी ताजी टवटवीत मसाला भेंडी तयार केलेली आहे. एकदम कलरफुल भेंडी आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने भेंडी घरी करून बघा आणि मला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.